नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण उपवासाची खीर करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी वरीचे तांदूळ, काजू आणि बदामाचे काप, मिल्क पावडर, खोबरे, खडीसाखर, वेलची पूड, दूध, तूप. 10 मिनिटं आपण ही वरईचे तांदूळ आणि खोबरं भिजत ठेवूया. 10 मिनिटं झाले. ही वरईचे तांदूळ आणि खोबरं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. वरई आणि खोबऱ्याची मी फाईन पेस्ट बनवली. आपण आता खीर बनवूया. आपण सुरुवातीला तूप टाकूया, ड्रायफ्रूट टाकूया, काजू आणि बदामाचे काप. काजू आणि बदामाचे काप आपण तुपावर परतून घेऊया. काजू आणि बदामाचे काप परतून झालेत. आपण आता त्यांना काढूयात. दूध टाकूया. वरई आणि खोबऱ्याची पेस्ट टाकूया. खडीसाखर आपण धुवून टाकूया. मिल्क पावडर टाकूया. वेलची पावडर टाकूया. मध्ये ड्रायफ्रूट टाकूया. खीर खाण्यास तयार आहे. आपण आता हिला सर्व करू. महाराष्ट्रामध्ये खिरीला खूप महत्त्व आहे. कोणत्याही सणासुदीला खीर हा गोडाचा पदार्थ हमखास बनवला जातो. अगदी मध्यवेळीसाठी सुद्धा हा पदार्थ बनवला जातो. घरात सर्वांना, आजी आजोबांना, लहान थोरांच्या सुद्धा आवडीचा हा पदार्थ आहे. या उपवासाला वरईची खीर तुम्ही नक्की बनवा. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. ही खीर मी खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे. चवीला खूप अप्रतिम झालेली आहे. तुम्हीही बनवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.